आज शुक्रवार डेट 10 तारीख आहे 3 ऑक्टोबर 2025 आणि आम्ही चाललो आहोत अयोध्येपासून 225 किलोमीटरवर असलेल्या नैमिषारण्याकडे। नैमिषारण्य जिथे महर्षी व्यासांनी वेदांची आणि पुराणांची रचना केली। नैमिषारण्य जिथे पांडवांनी आपल्या अज्ञातवासाचा काही काळ व्यतीत केला। बनारसच्या हॉटेलमध्ये एक तरुण मुलगा भेटला होता, आमच्यासारखाच भटकंतीची आवड असलेला। त्याने या ठिकाणाविषयी माहिती दिली। Take the next left. Continue for 9 kilometers. माँ ललिता देवी द्वार। यूपी टूरिज्म वेलकम्स यू टू श्री नैमिषारण्य धाम। दुपारचे 2 वाजले आहेत आणि आम्ही पोचलो आहोत नैमिषारण्यमध्ये। नुकताच पाऊस पडून गेला, त्यामुळे सगळीकडे ओलं आहे, चिखलसुद्धा आहे। इथे पोचल्यावर आम्ही आमची गाडी एका पेड पार्किंग लॉटमध्ये उभी केली आणि एक टोटो एंगेज केली। या टोटोने आम्ही नैमिषारण्य फिरणार आहोत। हिंदू मायथॉलॉजीप्रमाणे नैमिषारण्य हे सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्र आहे आणि हे ठिकाण गोमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे। याला निमसर असंही नाव आहे। आम्ही आलो आहोत चक्रतीर्थावर आणि हे आहे चक्रकुंड। आख्यायिका अशी आहे की विश्वाची उत्पत्ती झाल्यानंतर सर्व ऋषीमुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी अखंड साधना करण्यासाठी उचित स्थानाची विचारणा केली। तेव्हा ब्रह्मदेवाने आपले मनोमय चक्र सोडले आणि सांगितले की ज्या ठिकाणी हे चक्र पडेल ते स्थान सर्वात जास्त पवित्र असेल। तर हेच ते चक्रकुंड किंवा विष्णुकुंड जिथे मनोमय चक्र आदळले। विजेच्या गतीने ते चक्र आदळल्यामुळे इथून पाणी उसळले आणि कुंडाची निर्मिती झाली। या पवित्र चक्रतीर्थावर पुण्यप्राप्तीसाठी स्नान करण्याची प्रथा आहे। ही आहे व्यासगद्दी। येथे महर्षी व्यासांनी 4 वेद आणि 18 पुराणांची रचना केली। इथे मागे जो आपल्याला दिसतो आहे तो आहे अक्षय वटवृक्ष, ज्याच्या खाली बसून महर्षी व्यासांनी आपल्या शिष्यांना वेदांचे पुराणांचे उपदेश दिले। हा वटवृक्ष आज मी तिला 5099 वर्ष जुना आहे असं म्हणतात। हे आहे इथले कश्यप ऋषींचे मंदिर। ही आहे महाराणी सतरूपा मेडिटेशन प्लेस। स्वयंभू मनूद्वारा ब्रह्मज्ञानाचा जो उपदेश झाला होता तो याच ठिकाणी नैमिषारण्यामध्ये। या पायऱ्या हनुमान गढीकडे जातात, हनुमानाच्या मंदिराकडे। इथे भल्या मोठ्या शेंदूर चर्चित दगडामध्ये कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे आणि तिच्या एका खांद्यावर श्रीराम तर दुसऱ्यावर लक्ष्मण विराजमान आहे। इथली मूर्ती दक्षिणेकडे तोंड केलेली असल्यामुळे या मंदिराला दक्षिणेश्वर असं म्हणतात। हा आहे श्रीराम दरबार। अज्ञातवास भोगत असताना काही काळ पांडवांनी नैमिषारण्यात घालवला। या ठिकाणी त्याची साक्ष म्हणून 5 पांडव व द्रौपदीचे मंदिर उभारण्यात आले। हे आहे त्रिशक्तीधाम। दक्षिण भारतीय शैलीचे हे मंदिर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला समर्पित आहे। चक्रतीर्थापासून 7 किलोमीटर अंतरावर गोमती नदीच्या काठी एक पवित्र ठिकाण आहे रुद्रावर्त। इथे नदीमध्ये 5 फळं अर्पण करण्याची प्रथा आहे। या 5 फळांपैकी 2 किंवा 3 फळं पाण्यावर तरंगतात। ही फळं देवाने आपल्याला प्रसादाच्या रूपाने परत दिली आहेत असं मानलं जातं। नदी किनारी एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे। अतिशय शांत आणि प्रसन्न असा हा परिसर आहे।
नैमिषारण्यात श्री वेदव्यास धाम या ठिकाणी विश्वातील सर्वात मोठी यज्ञशाळा आहे. 9 पाकळ्यांच्या कमळासारखा आकार असलेली ही यज्ञशाळा 10,000 वर्षांपेक्षाही जुनी असल्याचे मानले जाते. या यज्ञशाळेची पुनर्निर्मिती प्राचीन पद्धतीला अनुसरून केली आहे. इथे सदैव मंत्रोच्चार आणि वेदांचे पठण होत असते. ही यज्ञकुंडातील अग्नी कायम धगधगत असते. आम्ही आता चाललो आहोत नैमिषारण्याची मुख्य देवता ललिता देवी हिच्या मंदिरामध्ये. हे 51 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे शक्तिपीठ आहे, कारण इथे देवी सतीचे हृदय वास करते अशी आख्यायिका आहे. या शक्तिरूपाचे दर्शन घेऊन आता आम्ही नैमिषारण्यामधून बाहेर पडणार आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी.